परमात्मा असा न कळत आपल्या बरोबर आहे, तेव्हा त्याची जाणीव ठेवून तुम्ही कर्म करा. हे खरं परमात्मा, ते ज्ञानेश्वर महाराज कर्म करताना तुझ्यासाठी करतोय. अर्पण म्हणजे त्याच्यासाठी, त्याचं अस्तित्व मानल्याशिवाय तुम्ही कसं कर्म करा. अगदी साधं कर्म, रस्ता झाडण्याचं कर्म असू दे ना, घरी स्वयंपाक पाणी करण्याचं कर्म असू ना, हे तुझं कर्म आहे. त्याला काय हे आहे का सांगा. त्याला कर्म कोणचं कमी कोणचं जास्त आहे मला सांगा. तुम्हाला मी महाराजांचं सांगितलं ना, पुन्हा सांगतो, मला फार अचंबा वाटतो. काय महाराज असे बसले होते सिंहासनावर, आपल्याला कल्पना 80-85 वर्षाच्या मागे हो लोक हात जोडून मोठे मोठे लोक समोर उभे असत, राजे विद्वान अधिकारी असं सगळे. असं असताना महाराज बसले होते, मंडळी बसली की 2-4 गप्पा चालल्या होत्या. एक त्यांच्या शिष्याचं लहान पोर 5-6 वर्षाचं हागून आलं आणि तिथे बाहेर उभं राहिलं मंदिराच्या दारापाशी. आई 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 बोल, काय म्हणाले, माझं डोंगण धुवायचंय म्हणाला. बरं का, महाराज उठले, त्याने त्याचं डोंगण धुतलं, आपल्या कपडीने आणून पुसलं, आपल्या मांडीवर घेऊन बसले. बाई आल्यावर तिला काय वाटलं असेल मला सांगा. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिला काय तेव्हा महाराज काय म्हणाले, अगं म्हणले तुझा त्याचा बाप असतं तर केलं नसतं का, त्यात काय मोठं. म्हणजे कर्म कोणचंही का असे ना, त्या कर्मामध्ये जर भगवंत पाहिला तर ते दिव्य होऊन जाईल. असं काय करतात तुम्ही नाही, त्या कर्माला जे दिव्यपण येतं ते असं येत असतं. म्हणून भगवान सांगा, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की कर्म उत्तम कर आणि ते माझ्या जाणीवेने. पुढे म्हणाले, आणि हे कर्म मी करता आचरेन या अर्था ऐसा अभिमान जणे चित्ता येवो दिस. की कर्म करीत असताना कर्म करायला लागणारी जी शक्ती आहे ती मला त्याने दिलेली आहे हे लक्षात. आपण मगात मी सांगितलं ना, अहो बसल्या ठिकाणी जर अभंगाचा आहे ते तुम्हाला काय येत नाही, तुम्हाला झोप येतेच ना निरूपणात. काय करता अशा वेळेला, काय म्हणजे झोप अनावर होते. अनावर होते म्हणजे झोपेच्या आधीच जाताना तुम्ही नाही का, साधी गोष्ट. अरे एवढा आपल्याला जर आवडत नाही तर जीवनात कर्म मी करतो, व्यवहारात करावंच लागेल बरं का, मी करतो असं बोलावं लागेल. पण आज जाणीव पाहिजे की मी नाही, तो आहे. त्यांची नम्रता काय सांगू आपल्याला, बरं काय सगळं विलक्षणच. ते म्हणाले, बालक बापाची एक ताटीरी घे आणि बापाचेच जेवू लागे. दृष्टांत फार छान आहे. एक बाप होता, जेवायला बसला, त्याच्या पानामध्ये त्याचं मूल बसलं जेवायला. तेव्हा यांनी भात कालवला आणि हा खरं म्हणजे बाप तो घास मुलाच्या तोंडात देतो. मुलाने काय केलं, कौतुकानं त्या भातातला घास घेतला आणि बापाच्या तोंडात आहे. तर बाप प्रेमाने तोंड पुढे करतो. तसं म्हणाले, काय नम्रता आहे, काय निरंकारीच आहे. तसं संतांना म्हणाले, ज्ञानेश्वरी सांगताना, तुमचं ज्ञान मी घेतोय, तुमचं ज्ञान घेऊन तुम्हाला मी सांगतोय. जसं ते लहान मूल बापाला घास घालीत होतं. किती निरंकार वृत्ती असेल. आणि तुम्हा आम्हाला जरा जर डिग्रीमध्ये फर्स्ट क्लास आला, अलीकडे त्याची किंमत राहिली की नाही. 90% किंवा 100% मध्ये 200-300 लोक असतात बरं का सगळे, कोण 1-1 मार्कांनी कमी जास्त होतात. पण असं असून सुद्धा ज्याला अहंकाराचा स्पर्श होत नाही तो खराच नाही. काय म्हणून माझी अक्कल आहे मला सांगा. आठवलं तर आठवलं जायचं नाही का. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, सांभाळ बाबा, हा हे कर्म आहे, मी त्याचा करता आहे नाही, हे खरं नाही. या बाबतीमध्ये एक उदाहरण सांगतो मोठ्याच. माझा एक मित्र होता, गाण्याचं फार शोध आणि स्वतः गा असं चालला. तेव्हा बडे गुलाममध्ये साहेब हैदराबादमध्ये जाऊन सेटल झाले. त्यांचा मुलगा तिथेच असला. म्हणजे तुझ्या आम्ही गेल्यानंतरची गोष्ट आहे बरं का. तेव्हा एकदा 50 रुपये तिकीट होतं. हे 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जाऊन तिथे जमले मैफल जमली, गायला बसले जमेना. तेव्हा ते काय म्हणाले, खरं म्हणजे त्यांना सरस्वती शारदा अखंड प्रसन्न असेल. जाणते लोक सांगतात की त्यांना आ लावल्यानंतर तंबोरे झणत्कार करायचे, असे सगळे स्वर जणू काय समोर येत. असं सगळं काही केलं जमेना. तेव्हा ते काय म्हणाले, आज नाही म्हणले बरं का,
अल्लाह की याद करके कहता हूँ आज नाही, म्हणजे त्याची प्रसन्नता नाही तर म्हणजे मी पुन्हा केव्हा तरी आपल्याला गाऊ. अरे एवढा मोठा गाव. दुसरी एक गमत सांगतो. एक चाफेकर म्हणून गाव सहज आपला हा लोकांमध्ये वेडसर म्हणून प्रसिद्ध होता. हा इचलकरंजीकर बुवाचा शिष्य आणि इचलकरंजीलाच मैफल बसली असताना खान साहेब होते, अब्दुल करीम खान साहेब, आणि राजा होता. हा गाऊन गेला चाफेकर. तो असा काही गाऊन गेला की खान साहेब म्हणाले की राजेसाहेब आता याच्या समोर मी गाऊ शकणार नाही, मी पुन्हा गाऊन दाखवीन आपल्याला. म्हणजे काय वर कळते तुझी काय राहिली मग शामत, असं नाही का. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतायत हे कर्म आहे आणि मी करीन, व्यवहार निष्ठा बरोबर आहे. हो समजा उद्या मी म्हणलं हो उद्या आमच्याकडे जेवायला आहे का, हो जगलो ती येईन, मी कोण करणार आहे, मी कोण जेवणार आहे, असला आश्रयपणा करू नये का. नाही तर मुलीचं लग्न ठरलंय, अहो काय म्हणाले मी जगलो तर होणार आहे, असला भावटपणा नाही. आपली भावना काय पाहिजे त्यांना म्हणायचं आहे, ही लक्षात ठेवली पाहिजे. हे मी करीन, व्यवहारात तुम्हाला म्हणावंच लागेल. आतमध्ये जाणीव अशी पाहिजे की तुझी जर कृपा असेल तरच होईल. म्हणजे या शक्तीचा खेळ माझ्या जीवनात चौफेर आहे ती जाणीव ठेवून तुम्ही वागा आहे म्हणतात ते शिवाय. म्हणजे कसं आपल्या जीवनात बघा व्यक्ती शिरतात, कशाचं सांगतो, प्रेम करणाऱ्या शिरतात, द्वेष करणाऱ्या शिरतात. होय ना. मला कल्याण स्वामीचं पाठ आहे. कल्याण स्वामी महाराज म्हणाले भ्रष्ट योगी, त्याला लिहिणं नाही वाचणं नाही काय असला भ्रष्ट योगी कसा, तर त्यांचं एक वचन आहे, तो मज आठवतो मम स्वामी निशिदिनी अंतर्यामी. रात्रंदिवस समर्थ मला आठवतात, माझ्या अंतर्यामी आहे. हे समर्थ त्यांच्यामध्ये शिरले खऱ्या अर्थानं. तसं तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा लोक शिरतात नाही का. घरी आल्यावर साहेबाच्या गप्पा नाही का, अरे आता तू सर तिकडे जे आहे घरी त्याला कशाला घाण आणतो तू, पण नाही आपल्या जीवनात शिरतो तो असा नाही का. बघा तुम्ही जो व्यवसाय करावा तो इतका शिरतो की बोलायचो. हा मी हे समजू शकतो की एक स्कॉलर आहे, अभ्यासात वर यायचंय तर मग तू सारखा द्यायच्याच असला तो गोष्टी निराळे. पण बाकीच्या गोष्टी जगात घडणाऱ्या या डोक्यात घेऊन करायचंय काय, तुम्हाला पाण्याचा त्रास होतोय, आता पाण्याचा त्रास देणाऱ्याला सारखं डोक्यात घेऊन करता काय तुम्ही. म्हणजे जग करताना सुद्धा पाणी सोडतो का नाही, तुम्ही सोडतो आणि त्यानेशिवाय ऐकायची हे का. हे काय बोला हे किती म्हणजे आपण परस्पर विरुद्ध करतो मला सांगा नाही का. ते असं काहीतरी होतंय. तुमचं जीवन मी तुम्हाला सांगते आणि कारण असं मी तुमच्यातलंच आहे म्हणून ते जास्त इफेक्टिव्ह होत आहे असं नाही. अरे चालेल संपलं नाही का. अशापैकी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं की अशी वृत्ती पाहिजे की कर्म तेवढ्यात होतं, हे उत्तम करावं झालं की पुन्हा आली ते व्हायला ध्येय ते पाहिजे. तुमचा अभ्यास असेल हे असेल तर रात्रंदिवस ते कर्तव्य होत सोडून द्या, बाकी ते नाही उपयोगाचं. मग पुढे म्हणाले याचं कारण काय आहे, तुवा शरीर परा नोहावे कामना त्यात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. हा लहान मुलगा बोलतोय आपल्याला भोग इच्छा आहे ना, प्रपंचात सुख भोगायचं आहे ना, जरूर भोगा म्हणायचं. आणि आज मला एक महाराजांची वाट ते नेहमी आठवतं आणि आवडतं. ते म्हणाले त्यागाने का तुझे भगवंत मिळतो, त्याग ज्याचा मोठा त्याला म्हणले आत्मदर्शन आहे. हे म्हणतात खरं आहे का, नाही म्हणाले. आपण सर्वात मोठे त्यागी आहोत. आपण सर्वात मोठे त्यागी म्हणजे कसे तर विश्वचालक परमात्मा त्याचा त्याग केलाय म्हणाले. आपण म्हणजे मोठे नाही त्याला नाही, भोग त्याच्या इच्छेने आलेला आहे ही जाणीव घ्यायची आहे. तो भोग भोगून सुद्धा त्याच्यावर आणि त्याला त्यांनी उदाहरण मात्र फार आपले. ते म्हणाले याची वृत्ती कशी आहे, आज श्रीखंड खायला मिळालंय आणि उद्या शिळी भाकरी आली आहे तर आजच्या श्रीखंडाची आठवण न होणं
हा खरा भोग भोगणार. आपलं उलट आहे हो. आमच्या लहान म्हाताऱ्या माणसांची सवय आहे. आमच्या लहानपणी असं होतं, नसतं तसं काही. आपल्या लहानपणी असं होतं बरं का. आता अलीकडे नाही का फॅशन बदलतात. किती या मुलांचे कपडे नाही का. ते एकदा काय झालं, ते काशीकर होते ना, ते दर्शनाला गेले, मारुतीच्या दर्शनाला. ते एक गुजराती मुलगी पॅन्ट बिंट घालून आपल्या वृत्ती कशी पाहिजे हे ना, आज करा. पूर्व भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, आज काय हे पाहिजे. हे म्हातारे माणसं कधी वर्तमानात नसतात, ते भूतकाळातच असतात. हे जाणार भूतकाळ या शब्दात भूत आहेच की नाही सांगण्यात एक मग म्हणाले भोग का सोडता. हे फार गीतेचं वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, हा अहंकार नव्हे. महाराष्ट्रीय संत म्हणला ना, प्रपंचाला कधी नावं ठेवणार अशी नावं बरं का. प्रपंचाचा स्वभाव सांगेल. समर्थ म्हणाले नाहीत का, प्रपंच मुळीच नासता, विवेक करावा नेटे का. अहो नासकाय तर मग कशाला करायला सांगता. पण नाही, त्याशिवाय गत्यंतर नाही. किंबहुना महाराजांचं तर प्रतिज्ञा अशी आहे, ज्याला प्रपंच नीट करता येते त्याला परमात्मा साधणारच नाही म्हणा. हो, ही आणखी त्या होत. आणि भगवंताचं नाव घेऊन प्रपंच सुधारणा करा असं 10 वेळा सांग. त्याचं कारणच असं आहे की प्रपंच हा भगवंतानेच दिलेला आहे. त्याच्यामध्ये खरं शिकण्यामध्ये मजा आहे का. त्याने एक गंमत केली बरं का. संन्यासी लोक हजामत करतात, संबंध गोटा करतात, आणि बाकी तुम्ही आम्ही लोक केस ठेवतो. तर महाराज म्हणाले की नुसता परमात्मा म्हणजे संन्यासाच्या डोक्यासारखा आहे, खखालीत आहे म्हणाले बरं का, त्याला मऊपणा नाही. आणि प्रपंच करून परमार्थ करण्याचा केस असले मऊ आहे म्हणाले जरा. म्हणजे त्याच्यामध्ये काही सौंदर्य आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये आपलेपणा आहे नाही का. आणि वाईट कशाला म्हणता. अरे तुम्ही आई बाबाची वेळी जन्माला घरात वाढला, त्याने तुम्हाला वाढवलं, म्हणजे प्रपंचातच वाढली कशाला तुम्ही बोलायची गोष्टी आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात म्हणजे प्रपंच तुम्ही वाटेला न येऊन सांगतात. त्याच्यामध्ये खरं विधायकपणा आहे, कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतात तसं आहे. असं म्हणून म्हणाले अवसर्वोचित असेल ते भोग बरोबर भोगावे. त्यावर काय भोग आहे. पुढे म्हणाले आता कोदंड घेऊन हाती युद्धस्व भारत. तिथे सांगतो आपल्याला, कोदंड घेऊन हाती आरूढ पाये रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. वीरवृत्ती सोडून गेली होती ना त्यांना. तुम्हाला तो दृष्टांत आठवतो का. काय सुंदर दृष्टांत आहे. काय ज्ञानेश्वर महाराजांचं हे आहे ऑब्झर्वेशन. काय झालं, अर्जुन हा वीर ही त्याची खरी पत्नी अशी कल्पना केली ज्ञानेश्वर महाराज. आणि करुणा आली, करुणा आल्यावर वीरवृत्ती गेली नाही का. आपल्या लक्षात आहे ना. काय झालं, अशा जोशाने आला होता तो. अहो काय सांगावं. अरे एक प्रकारे मी तर म्हणतो भगवंताने त्यांनी ऑर्डर केली, शैलयोर उभयोर मध्ये रथम स्थापयणे. या दोन्ही सैन्यांच्या मध्ये मालक का यावदेतान निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान. योद्धुकामान म्हणजे लढाई करण्याची इच्छा करून जे आलेले आहे ते मला एकदा बघूच दे, कोण कोणाशी मला लढायचं आहे असं म्हणणारा अर्जुन तो गेल्याबरोबर काके मामे सासरे जावे पाहिल्याबरोबर लढा. आणि मग हाताचं गांडीवर धनुष्य करून पण ती करुणा, वीरवृत्ती आणि करुणा. तर म्हणाले करुणा आल्याबरोबर वीरवृत्ती गेली. हे कसं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांचं दृष्टांत आहे. म्हणाले ज्या उत्तम कुळीची आहे. एखादी स्त्री आहे, नवऱ्याचं लग्न झालं, उत्तम कुळाची, गुणलावण्य अति सुंदर आहे, गुणवान आहे. ही वीरवृत्ती कशी आहे, चांगल्या कुळाची आहे. अर्जुनाची पत्नी सौंदर्य आहे, गुणवान आहे ती. आणि की ते न साहती सुचेचेपणे. तुम्ही जर सवत आणली तर हिचं तेज असं असतं की ती सवत तिला सहन होत नाही. म्हणून करुणा आली, सवत बरोबर ती चालती झाली घरात, कशी सोडली. याचं एक प्रत्यक्ष उदाहरण मी सांगतो. त्या बाल गंधर्वाच्या कृषीवती स्त्री असताना अशी सवत आणल्यानंतर तिला ते सहन झालं नाही असं साध्या बाईचं जर आहे तर ज्ञानेश्वर महाराजांचं दृष्टांत किती खरा आहे. म्हणून वीरवृत्ती पुन्हा धारण कर. जय सगळं बरोबर आहे. तर
श्लोकामध्ये काय आहे, युद्धस्व विगत ज्वरा, ज्वर रहित होऊन तू लढ. म्हणजे हा जो तुला आता करुणेचा अटॅक आलेला आहे, हा तुझा रोग आहे, हा ताप आहे, तुला तू आजारी आहेस, मेंटली अनहेल्दी आहेस, तुला सायकियाट्रिस्ट कडे पाठवायला पाहिजे, बरोबर नाही. म्हणून विगत ज्वरा. तुला मी सांगतो आहे याचं कारण हे आहे की तुझं मन विकृत झालेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तेही आलिंगन वीर वृत्ती समाधाने, की तुझी खरी प्रेयसी आहे, तिला तू आलिंगन दे आणि समाधानानं उठ आणि लढायला जा. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मान वाढवी, मग या भारापासून सोडवी मेदिनी हे. याला तुम्ही कर्मयोगच म्हणाल ना. जगात तुझी कीर्ती होऊ दे, काय वाईट आहे त्यामध्ये. महाराज नेहमी म्हणायचे की कीर्ती मागावी लागत नाही. संत असं करतात, भगवंताचं नाव इतकं घट्ट धरून ठेवतात, भगवंताला लाज वाटते आणि मग आपल्या नावापुढे त्यांचं नाव आपणच होऊन लावतो म्हणाले. बघा तुम्ही, नाही ते तुकाराम असतात काय, तू तुकाराम वाणी, ते देऊ ते गाव काय कुग्राम हो, त्या गावामध्ये राहिलेले बरं काय विद्वान होते, अशातला भाग आहे काय असेल, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबरीनं त्यांचं नाव आहे ज्ञानोबा तुकाराम. काय असेल नाही, विचार करा. जगी कीर्तीमध्ये वाईट काय आहे. समर्थाने त्याचं म्हणलंय दासवत, कीर्ती करून नाही गेले ते उगीच आले आणि मेले. म्हणजे प्रत्येकानं ते करावं अशातला भाग नाही, पण निदान हा मनुष्य चांगला होता एवढं म्हणत तरी सर्टिफिकेट लोकांनी द्यावं का नाही, त्यात मेला बरं झालं म्हणाले. एक खानदाची गोष्ट आहे, आपण लहानपणी कीर्तन ऐकलेली आहेत ना, त्या लक्षात ती फार चांगली आहे. एक ग्रस्त होता, अतिशय लोकांना त्रास द्यायचा, छळायचा. अलीकडच्या भाषा तुम्हाला माहिती आहे अशा लोकांना काय नाव देतात बरं का, अतिशय त्रास द्यायचा. तेव्हा तो जेव्हा मरायला टेकला तेव्हा त्याच्या भावाने विचारलं, काय रे बुवा तुझी शेवटची इच्छा काय आहे. काही नाही म्हणाला, मी मेल्यानंतर माझ्या टाळूमध्ये खिळा ठोका म्हणाले आणि तेवढं मला मग जाळायला मी आणलं. बरं, तर मेला तो, त्याच्या डोक्यामध्ये खिळा ठोकला. एकाने पोलीसकडे तक्रार केली, म्हणाल त्या मारणार बघा म्हणाले. पोलीस त्यात आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्या लोकांना दिनूचा पाणी केली, हे केली पिशवी, कुणी केलं काय केलं कशा करता केलं. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा लोकांना त्रास दिला त्याने. असली कीर्ती नसावी. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडवी नेली. तुम्हाला हसू येत आहे, तुम्ही वर्तमानपत्रात बघा, हेडिंग कशाची येतात, नट्यांची येतात, किंवा आता ते हा ते पैशाचा घोटाळा केलाय त्याचे येतात, मोठ्या मोठ्या बातम्या येतात. म्हणजे तुमच्या समाजामध्ये हे सोशल फिलॉसॉफी म्हणतात. आदर्श कोण आहे आज, तुम्ही कोणाला मानता. या वास्तविक या विज्ञान संस्कृतीमध्ये शास्त्रज्ञ हा आदर्श आहे, बरं कबूल आहे बुवा, असू द्या. पण त्याच्याबरोबर भारतीय म्हणून तुम्ही जे मोठं मिरवता, याच्यामध्ये संत सत्पुरुष निष्काम ग्रस्त हा आदर्श आहे. आणि तुम्ही पहा आता समाजाची दृष्टी कशी बदलली आहे. तुम्ही बघू ना, त्या फेमिनाची एडिटर ती आमची विद्यार्थी निघाली, ती आली ती भेटायला, ती रिटायर झाली का. तेव्हा तिला मी विचारलं किती खोप आहे, तुम्हाला खरं वाटलं का. 1 लाख खोप आहे त्याचा, त्या फेमिनाचा. तो कोण घेतं. अहो सगळे चांगले लोक घेतात म्हणाले, त्याची किंमत जरी जास्त बरेच असतं. तर म्हणलं इतकं कसं काय का नाही. सध्या नट्यांच्या बद्दल इतकं विलक्षण कुतूहल आहे की बोलायची सोय नाही. तुम्ही काय विचार करा नाही का. म्हणजे तुमचा आदर्श कोण आहे समाजामध्ये आज, असं नाही का विचार करता येणार. विद्वान तर नाहीच नाही, पण कोणी अधिकारी नाही, शास्त्रज्ञ नाही, कोण तुमचा आदर्श आहे. मग अशा समाजामध्ये पुढारी तसेच निघायचे नाही का. त्यांची काय किंमत असतात ती तुम्हीच बघा. सांगायचं असं द्या, जगी कीर्ती रूढवी याच्यावरून सांग. आता पार्था निशंक होई, या संग्रामा चित्त देई, एक हे वाचून काही बोलू नको. इतकं भगवंतांनी सांगितलं. विकेचा ज्वर होऊन, आणि हे विकृत आहे, हे बरोबर नाही. बरं
मी परीक्षेच्या बाबतीत सांगतो ना, मला ते परमार्थाला अतिशय उपयोगी पडलं म्हणून सांग बरं का. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, हो काय करू, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. नामस्मरण इतके वर्ष करतो, काही जमत नाही, अजून काही करत नाही. अरे आणखी तेवढंच कर बरं का. अशा पैकी एक माझा विद्यार्थी बरेच वर्षांनी भेटला, सोन्याचं घड्याळ बिड्याळ. अरे म्हणजे कसं काय आहे म्हणाला, मी 7 वर्ष इंट्रा आर्ट्सला बसलो आणि पास झालो, आता LLM झालोय आणि मग प्रॅक्टिस करतो हायकोर्टामध्ये, उत्तम चालली आहे म्हणाले. मी म्हणजे 7 वर्ष काय केलं, लग्न झालेलं, कुठून वेगळं होतं, मद्रासी होता शेट्टी म्हणून. तो म्हटलं दरवर्षी एक पेपर काढायचा. काय बघा त्याची ती चिकाटी पाहून मला असं वाटतं याचा गुण घेण्यासारखं आहे, नाही का. नाम चालू आहे. काय तुम्हाला अनुभव, काय अनुभव नाही, हाच माझा अनुभव आहे, पण येतोय ना आपण किती शिकण्यासारखं आहे मला सांगा, नाही का. म्हणून महाराज म्हणले ते मला आधी अशी आवडतं. म्हणाले एक जन्म दिला तुला, जाऊ दे वाया म्हणाले. गमत केली त्यांनी, नाहीतरी प्रपंच वाया जातोच ना म्हणाले, मग नावात वाया जाऊ दे. आणि मग म्हणाले जायचा नाही मला खात्री आहे, पण अशी तयारी पाहिजे. नाही दिला तुला, नाही का. म्हणून विगत ज्वर पाहिजे. कशाला निराश व्हा, जगामध्ये सगळ्याचं पाप असेल तर निराश आहे, पाप आहे. हे तुम्ही पाहताना ते आत्महत्या वगैरे करतात, परीक्षण आत्महत्या करायचं कारण काय आहे, नाही का. भीक मागितली, दुसरं केलं, हे नाही करायचं. आत्महत्या नाही करायची. आत्महत्या कुठे पाप आहे सगळ्यात. सांगण्याचे हेतू काय, भगवंताचा हा असा आशादायक. मग भगवंताचं हे मत त्यांना पसंत नाही, ते लोक बरोबर नाहीत असं भगवान स्वतः सांगतात. म्हणजे जीवनामध्ये हे आशादायित्व पाहिजे, यात शंका नाही. पुढे म्हणाले हे अनुपरोध माझे, याच्यामध्ये काहीही आक्षेप नाही असं हे मत आहे. जी ही परमानने स्वीकारायची, ते मनापासून माझे मत ग्राह्य धरतात, श्रद्धापूर्वक अनुष्ठी जे धनुर्वीरा. मग तेही सकळ कर्मी वर्तत, जाणपात कर्मरहित, म्हणून हे निश्चित करणी नेला. काय शेवटी कर्माचंच आहे ना. काय बो आपल्या वाटेला काय कर्म आलंय असं आपण म्हणतो, काय बो आलंय, नाही तेच खरे कर्मरहित आहे, जे हे मी सांगितलं असं वाटतात. म्हणजे तू युद्ध करून सुद्धा तुला त्याचं पाप नाही, हा त्यांच्या म्हणण्याचं आहे. जनरल रोमेल होता ना, त्याचं एक चरित्र आहे, फार वाचण्यासारखं आहे बघा. रोमेल आपल्याला ऐकून ठाऊक असेल. म्हणजे त्याच्याबद्दल चर्चेने असं म्हटलेलं आहे की तो जेव्हा आफ्रिकेमध्ये परत फिरला, ब्रिटिश सैन्यावर आलायच्या परत फिरला, त्यावेळेला सुतळीचा तोडा न गमावताना सर्व सैन्य घेऊन गेला. असं फार क्वचित त्याच्यात वाळवंटातून जायचं ती सुटली गोष्ट नाहीये. त्याला जेव्हा मारला तेव्हा असा मारला, एक दिवशी सकाळी हिटलरची माणसं आली आणि त्यांनी सांगितलं, ऑर्डरच दाखवली. बरं म्हणलं चला, आपल्या बायकोला सांगितलं की मी जातोय, पुन्हा परत येणार नाही. तेव्हा त्याला त्यांनी मोठारी बसवला आणि ती याची सायनाडची गोळी दिली आणि तो त्याच्यातच मेला. बरं का. तो काय म्हणायचा, तो पहिल्यांदा अतिशय साधा मनुष्य होता. म्हणजे त्याची जी ती मिलिटरी जिनियस ज्याला म्हणतात ती काय म्हणजे प्रबोधन शिकला, अतिशय विचारी, सारखा विचार करायचा, कर्ज करावं, काय करावं, काय करावं. तो ग्रुप पर्यंत आला नाही तेव्हा तो काय म्हणाला, तेव्हा की म्हणाला जेव्हा मनुष्य जर अत्यंत एकाग्र होईल आणि जर यश मिळणार ही जर वृत्ती ठेवील तर बरोबर त्याला म्हणाले मार्ग सुचतो. यश मिळेल असं नाही, पण आशावाद मिळणार मला, तर काय निराशेचं काय करायचं हे सांग. निराशा नाही म्हणजे नाही. जगाच्या इतिहासामध्ये रोमनचं फार सेनापती म्हणून अतिशय महत्व आहे. पराभव हा काय, हा दैवाचा प्रश्न. हो, काय कोणाला पराभव गेल्याचं काय सांगतात. मोठ्या मोठ्या लोकांना एकत्र हे काय आहे, पण ती जी वृत्ती त्यामध्ये असते ती वृत्ती विरोधी वृत्ती पाहिजे. मग ना तरी प्रतिमंत होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अभिमनी ओसंडी. आपली वेळ होत आली आहे, आता अध्यात्माची बाजू बरोबर येते. भगवान काय म्हणतायत, हे माझं मत तुम्ही ऐकलं नाही, मग दुसरा पर्याय काय, ऑल्टरनेटिव्ह काय आहे, मग इंद्रियांचे भोगू व्हायचं, इंद्रियाधीन होऊन राहायचं.
आणि तिसऱ्या अध्यायाचा उपसंहार त्यामध्ये आहे. तो भगवंतांना प्रश्न विचारला अर्जुनाने की भगवंता तू म्हणतोस खरं आहे, इंद्रियांना अवश्य होऊ नये, इंद्रियांच्या भोगाच्या नादी लागू नये, पण काय करावं, नाईलाज म्हणून आम्ही ढकलले जातो त्यामध्ये. अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा, कुणीतरी ढकलल्यासारखा मनुष्य पाप करतो. दुसरी 2 पदं फारच मार्मिक आहे. तो पाप करीत असताना अनिच्छन्नपी, त्याची इच्छा नसते, मन शांत, अरे नको करूस तू, चांगलं नाहीये, तुझं फुलं आहे, तुझं म्हणतात ते आहे, तुझं स्थान समाजातलं, तुझी वृत्ती, तुझं आयुष्य सगळेच की नाही, काय आहे तुझं जाणीव असते, तरी पण अनिच्छन्नपी. आणि बलादिव नियोजिता, कुणी बलपूर्वक गजांड मारतो तुला करण्याकडे, ते काय आहे, तेव्हा कामयेश क्रोधयेश असं गीतेच आहे. आणि त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या 10-12 ओव्या आहेत, मी सांगतो आपल्याला, त्यांच्या संबंध वाङ्मयामध्ये इतक्या अप्रतिम ओव्या आहेत, फारच आहे. आणि जर सध्याच्या विज्ञान संस्कृतीचा मोठा दोष असेल तर हा आहे, इंद्रियांच्या भोगांना इतकं विलक्षण महत्व दिलं आहे की माणूस पशुसारखा आहे. काय सांगावं आपल्याला, ते पुस्तक आहे अमेरिका म्हणून औचक याचे, ते वाचल्यानंतर शहारे येतात अंगावर. बरं सांगू का, त्या निरूपणात सांगण्यासारखं नाहीच, असंच आहे. मुलगी कॉलेजमध्ये जायला लागली म्हणजे आई तिला विचारते, तू बरोबर गर्भधारणा होणारी याची व्यवस्था केली आहेस ना, कॉन्डोम बरोबर घेतलंयस ना. हे मला काय वाटलं, हे सगळे अतिशयोक्ती आहे. तर परवा अमेरिकेमध्ये ग्रस्त आले आपले ओळखीचे, तिथे एजंट आहेत ते एका बँकेचे, ते म्हणाले की माझ्या मुलीला मी तिथे ठेवणार नाही, कारण म्हणाले हे सर्व सर्रास तिथे आहे. याला तुम्ही संस्कृती म्हणता का, काय असेल इंद्रियांचे, म्हणजे गीतेमध्ये जे इंद्रियांना रोखलं पाहिजे म्हणून म्हणतात ते हे आहे. कारण मनुष्य पशुच्याही पलीकडे जातो ना. नाथाने भागवतामध्ये म्हणलंय, हा पशु तरी ऋतू असेल त्यावेळेला तो विषय भोगतो, पण माणसाला काहीच नाही, तो पशुपेक्षाही नाही का. त्याची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराज करतात. तेव्हा तो 2 वेळा वाचतो बरं का. जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करून देखिती, का हा अर्थवाद म्हणती वाचाल करणे. ही जे हे जीवन सांगितलं भगवान म्हणतात त्याला अर्थवाद म्हणजे नुसतं सांगितलेलं आहे आपलं कौतुकानं, हे असं नाहीये का. जे ते मोह मदिरा भुलले, विषय विषय घालिले, अज्ञानपंथी बुडाले निभ्रांत मारले. विषयाच्या चिखलामध्ये बुडलेले आहेत ते, अज्ञानाने घेरलेले आहेत, विष प्यायला शक्य आहे, हे ध्यानात ठेव. एक पुस्तक आहे, सेक्स लाईफ ऑफ फेमस मेन अँड विमेन, त्यात गांधींचं नाव आहे. मोठं पुस्तक आहे. तुम्ही म्हणाले तुम्ही या भानगडी का करतो वाचलं, त्या दिवशी तुम्ही पुन्हा पुढच्या रविवारी याल कसे. बसल्या ठिकाणी माहिती मिळून जाते म्हणजे ते रंगेर म्हातारा मुडी मुडी लाल लगाम, जसं या वयाला तुम्हाला येत नाही, तसं नाही. हे म्हणताय हे किती खरं आहे हे मला सांगायचं आहे. काय मोठी मोठी माणसं कशी पशुसारखी वागतात, म्हणून त्यांनी जे इंद्रियांच्यावर बंधन घालायला सांगितलंय तेजस्वी मनुष्य आहे. एक गोष्ट सांगतो मी पुढे जातो. एक श्रीमंत सरदार घराण्यातली स्त्री लोकमान्यांच्याकडे काहीतरी हे मागायला आली, ऍडव्हाइस. तिच्या काही इस्टेटीच्या कटकटी होत्या म्हणून कागद, याच्यामध्ये तेज असतं आणि ते तेज आल्याशिवाय भगवंताची भक्ती नाही, भगवंताचं प्रेम येणार नाही, म्हणून सगळा हा व्यवहार आहे. तर पुढचा विषय पुढच्या रविवारी सांगा. जानकी जीवन स्मरण जय राम, राघव राजा राम,
त्याची दृष्टी आपल्याला सांगते. भगवान काय म्हणाले की माझं हे जे मत आहे ते जे मानित नाही ते नष्ट लोक आहे. भगवंताने असं म्हणायचं म्हणजे काय हो, तुम्ही आम्ही म्हणलं नाही एक बाप आहे मुलगा ऐकत नाही, काय लेकर काय हायकोर्टात जाऊन तुला मी डिसोन करतो म्हणजे माझा मुलगा नाही, हे बरोबर आहे. अरे भगवंताने असं म्हणायचं म्हणजे काय नाही का? त्याचं कारण असं आहे, माणसाचं जीवन जे आहे हे विश्वासाशिवाय चालत नाही. समजा एक नास्तिक मनुष्य आहे, देव नाही, धर्म नाही, परलोक नाही, साधू संत नाही, काही नाही, पण देव नाही हा विश्वासच आहे. म्हणजे आज साधू संत बरं का दृश्य खोट आहे, दृश्य खोट आहे, अरे उपदेश का करता? मग लोकांना उपदेश करताना त्या दृश्यामध्ये माणसं खरीदतायत की शिष्य कशाला करता? मग म्हणजे हा शिष्य मी जर शिकवलं तर शिकेल हा विश्वासच आहे. आता आपल्याविषयी किती विश्वास आहे त्यांचं कोणाला ठेवू? आहे विश्वास आहे, हे लोकांचे ऐकणारच नाही, हा विश्वास नाही, शिकणारच नाही. विश्वासाशिवाय माणूस नाही. शून्य विश्वास म्हणजे मृत्यू आहे असं धरून चालायचं. तेव्हा त्यांना काय म्हणायचंय ते सध्या राहू द्या, पण अशा आविर्भावाने सांगण्याचं कारण काय? आपण माणसं आहोत, आपण मीपणाने आहोत, मी माणूस आहे. आपल्याला जर विश्वास निर्माण करायचा असेल तर दोन मार्ग आहेत. एक मार्ग विचारांचा, पण विचारांची गंमत अशी आहे की विचारांना मर्यादा आहे. मानवी जीवन हे विचाराच्या पलीकडे आहे. अगदी साधं उदाहरण घ्या की तुम्हाला सगळं व्यवस्थित आहे आणि मग एक ऍक्सिडेंट झाला, हाड फ्रॅक्चर झालं, त्यामध्ये कावीळ झाली, त्यामध्ये ताप येऊ लागला. हे माझं काय चुकलंय, माझ्या मागे का रचांडलं? त्याला उत्तर नाही. कारण असं की जीवन हे अधिक व्यापक आहे, म्हणून विचाराच्या पलीकडे जीवन आहे. इंग्लिशमध्ये त्याचं वाक्य असं आहे, लाईफ ट्रान्सेंड्स रिझन. ट्रान्सेंड अतिक्रम, रिझन. काय झालं तरी शेवटी बुद्धी विचार हा ते जीवनाचा भाग आहे ना. मग तुमच्या जॉमेट्रीत किंवा याच्यात नाही का ती पाथ कॅन नेव्हर बी इक्वल टू द होल म्हणतो ना. अंश जो आहे हा समग्राशी किंवा आपलं एकरूप होऊ शकत नाही, कमीच पडणार तो. मग बुद्धीनं आम्ही सगळं हे सोडवीन हे म्हणणं खरं नाही. दुसरा मार्ग काय? आपण माणसं आहोत, आपल्याला माणसाने सांगितलेलं फार लक्षात राहतं, आपल्या मनावर परिणाम करतो. इतकं कशाला, ते जुनं जाऊ द्या. आज तुम्ही पेपर मध्ये वाचलं किंवा आज पाणी नाही, तुमचा विश्वास बसतो की नाही? लगेच गडबड करा, पाणी भरा, करा. अरे का? त्या पेपरवर विश्वास. आणि समजा खोटी बातमी असली दुसऱ्या दिवशी आम्हाला वाईट वाटतं, आमची बातमी खोटी होती. नाही, आज पेपर मध्ये मला हे लक्षात द्यायचं कारण कालच्या का परवाच्या पेपर मध्ये त्या बंगारप्पांनी त्या प्राईम मिनिस्टरला 1 कोटी रुपये दिले. ऐका, ते परवाचे ते 1 कोटी आहे आणि आज तो म्हणतो मी 15 कोटी दिले. खोटा मी दिलेच नाही पैसे. आता ते खरं का? हे खरं. विश्वास बघा कसा आहे आपला. म्हणजे माणसं जे बोलतात त्यावर विश्वास आहे. इतकंच नव्हे, समजा एक मुलगी आहे आणि चांगली आहे बिचारी, आणि तिला तिची मैत्रीण किंवा आणखी कोणी एक मुलगी चांगली नाही बा, तिच्यावर विश्वास बसतो. आणि ती मुलगी वाईट असली तर आणखी विश्वास बसतो. म्हणजे विश्वासाचं मूळ असेल तर माणूस विश्वासाचं मूळ आहे. मग त्यातल्या त्यात कुणावर विश्वास ठेवायचा त्याला आप्त वाक्य असं म्हणतात. आप्त म्हणजे आपला.
नातेवाईक, त्याला 3 गुण आहेत. एक पहिला गुण असेल तर तो तज्ञ पाहिजे. या बाबतीत तुम्हाला तो सांगतो त्यातला तज्ञ पाहिजे. हे उदाहरण घ्या, तुम्हाला की नाही सारखे डोकं दुखत आहे आणि मी तुम्हाला म्हटलं अहो काही नाही हो, ऊन लागलं तुमचं डोकं दुखत आहे, बरं का? विश्वास बसतो का? नाही बसत. डॉक्टर म्हणला ऊन लागलं म्हणून डोकं दुखत आहे तुमचं, लगेच विश्वास बसतो. इतकंच नव्हे, तुम्हाला 4 वेळा शिंका आल्या, तुमची छाती तपासली पाहिजे बुवा, लगेच हो बुवा खरा डॉक्टर म्हणतो, तज्ञ आहे ना तो. किती बघा असते, आपताचा पहिला गुण असेल तर तज्ञ पाहिजे. दुसरा प्रकारचा गुण असेल तर आपल्याविषयी हितबुद्धी पाहिजे, म्हणजे याचं कल्याण व्हावं, याचं योग्य जीवन चालू सुधारावं म्हणून त्याची बुद्धी पाहिजे. आणि तिसरी गोष्ट असेल तर ते सांगतो ती निश्चित पाहिजे. असंही असेल तसंही असेल, असं काही होतो हो, लग्न तपासून घ्या, रक्त तपासून घ्या, थुंकी तपासून घ्या, आणखी काही तपासून घ्या, काही नाही तुम्हाला होत नाही, आणि आता आजारी आहे आता मग होत नाही. कसा विश्वास बसायचा हो, नाही का? निश्चित पाहिजे. सांगण्याचे हेतू काय? भगवान सगळ्या आपतातला आपता आहे, आपतांचा राजा आहे, म्हणून माझ्याकडे मीपणा घेऊन मी सांगतो असं भगवान म्हणतात. तर विश्वास दिसतो. बरं, तुम्ही म्हणाल हे काही यांचंच आहे का? नाही. गीतेमध्ये भगवान आपल्याकडे मीपणा घेऊन सांगताय. बायबल मध्ये जीसस म्हणतो आय एम दी वे, आय एम दी ट्रूथ, असं स्पष्ट म्हणतो. ते बरोबर वाटतं. तिथं सांगून वाटतं काय भगवंताने अहंकार घेतला आपल्याकडे, अरे त्याशिवाय तुझ्या मनात रुजणारच नाही. किती बघा आपला विश्वासच आहे. श्रद्धाची निरागी आहे बरं का. श्रद्धा ही विश्वास परिपक्व झाला की श्रद्धा ते निराळ, आणि श्रद्धेचं मूळ आतमध्ये आहे. श्रद्धा आतून येते, श्रद्धा जिवंत आहे, हे सर्व उष्ण आहे. विश्वास म्हणजे विश्वास शब्दाचा अर्थ फार छान आहे. विशेष रूपेने श्वसती, श्वास घेतो ना, तर जेव्हा मनुष्य अस्वस्थ असतो तेव्हा श्वास अस्वस्थ असतो, आणि श्वास शांत होतो तेव्हा विश्वास. मी सांगितल्यानंतर मन शांत होणं याचं नाव विश्वास. आपला विश्वासच नाही भगवंतावर, नाही का? गुरुने सांगितलं अरे मी आहे, तू काळजी करू नकोस, पण आणखी गमत सांगतो, तुला मी नाम देतो, या नामानेच तुझं काम होणार आहे. तेवढा सुद्धा विश्वास आमच्यावरती नाही. तुम्ही म्हणता म्हणून करतो मी, आता नाही झालं एवढं कसं होईल मला सांग. आणि एवढं शेअर फालतू माणसावर विश्वास बसतो, पण गुरुवर काही विश्वास बसायचा नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्यावर विश्वास बसला तो चालूच सुरू जायचो. सांगण्यात येतो काय? त्याकरता त्यांनी आपल्याकडे मीपणा घेऊन सांगितलेला आहे. हा मीपणा कसा आहे? तो दिव्य मीपणा आहे, निस्वार्थी मीपणा आहे. माझा मीपणा हा स्वार्थी आहे, हा आकुंचित आहे. त्याचा मीपणा हा विश्वरूपी असल्यामुळे त्याच्या मीपणाचं दिव्यपण आहे, म्हणून भगवान सांगतात ते खरं. बर, आता आपला विषय काय सांगतायत? सांगितलं विश्वास ठेवा. काय सांगतायत की जितकं तुम्ही इंद्रियांच्या भोगाच्या पाठीमागे राहाल तितके तुम्ही दुःखी व्हाल. ते खरंच सुख नाही. हे तरी का सांगतायत? असं आपण जाम सोडित नाही ते म्हणून सांगताय. प्रसंग असा आलाय, अरे ते सुख नाही रे बाबा, मी सांगते तुला. या आठवड्यात एक मुलगी मला भेटली, MSc झालेली बघा, आणि कुठे होते त्याच एक मुलीशी भेटतो. हे स्वाभाविक असेल बरं का. असं आहे बघा, गमतीला सांगतोय मी. जसं लहान मुलाला एकदा गौर येऊन जायचा, गौर येतो ना, गौर येऊन जायचाच बरं का, म्हणजे त्यात काही चमत्कार नाही, निराळ नाही. तसं तरुणपणी मुलगा आणि मुलगी प्रेमात पडणं म्हणजे गौर येण्यासाठी आहे. आता असं आहे, ज्ञानेश्वर महाराज विचार देतात, मी थोडी अटक चालतो त्याच्यामध्ये. सांगण्यात तुझा अर्थ त्या मुलीला म्हणलं की तू हे का त्याच्या नादी लागली आहेस? पुन्हा ऐकण्यासारखं आहे बघा, सायको म्हणजे मानसशास्त्रदृष्ट्या तुमचं मिळेल. तू
विश्वास आहे म्हणाली की मी लग्न केलं तर सुखी होईल. बघा, तर मग मला संधी मिळाली. विश्वास कसा उत्पन्न झाला नाही का? तू विचाराने ठरवलायस का? तर स्वतः नाही म्हणाली, विचार सांगतोय काही होऊ शकेल. विचार कसा आहे? विचार मोठी शक्ती आहे. विचार सर्वांगीण विचार केली की आपण म्हणतोय पण अरे पुढे जीवन काय आहे, कल्पना आहे ना काही. मग विचाराने नाही निश्चय केलं, मग हे कसं आहे? आता तिने काय सांगितलं, नाट्यविडकी वाचलेली आहेत म्हणाली, प्रथमदर्शनी प्रेम लव एट फर्स्ट साइट. अरे वा, म्हणलं बरं आहे की. तर म्हणलं प्रथमदर्शनी प्रेम जर असेल तर ते नक्कीच म्हणलं धोकादायक असे असं काय वाटत नाही बरं का? असं म्हणून उदाहरणं दिसतात की नाही आपल्याला? हो दिसतात म्हणाली. ती काय म्हणाली, तुमच्याकडे आले म्हणाले माझं मन सगळं अस्वस्थ झालंय, याकरता सांगतो म्हणत नाही की जीवन हे असं आहे. माझा संबंध म्हणतो ज्ञानेश्वरीशी, तुमच्या खाली जीवन असे नाही. तरी बेमान पडा किंवा जा पडायचं असलं तर भगवंताच्या प्रेमात पडा. इथे काय सांगू तुम्हाला, जो भगवंताच्या प्रेमात पडेल तो सर्वांच्या वर जाईल. तू काय मारायचं सांगा, इफ यू फॉल्स इन लव्ह यू राईज टू दी हायेस्ट डिग्री. असं ते आहे. काय करतात सांगण्याचा हेतू काय आपल्याला की भगवान यात सांगताय की मी या इंद्रियांच्या भोगाला खरं मानलेलं आहे, दृश्याला संपूर्ण खरं मानलेलं आहे. आणि परमात्मा अदृश्य आहे. परमात्मा अदृश्य असल्यामुळे त्याचा आनंद हा अदृश्य आनंद आहे, तो माझ्यामध्येच आहे, तो मलाच मला भोगायचा आहे. दृश्या